धन्यवाद प्राध्यापक मनोज जंत्रे सर. मित्रांनो, आज जो मला विषय दिलेला आहे आपण तो आहे डिजिटल पेमेंट सिस्टीम. बघा, हे खूप सोपा विषय आहे. ह्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, कारण सध्या जेही आपण ऑनलाईन पेमेंट करतो किंवा कॅशलेस व्यवहार करतो ते डिजिटल पेमेंट सिस्टीम मध्ये मोडतात. थोडक्यात डिजिटल सिस्टीम म्हणजे काय? बघा, डिजिटल पेमेंट सिस्टीम म्हणजे काय हे जर आपल्याला विचारलं गेलं तर हे असं म्हणता येईल, ज्या प्रणालीला ऑनलाईन द्वारे केलं जातं किंवा जे व्यवहार पैशाच्या व्यतिरिक्त म्हणजे कॅशलेस व्यवहार केले जातात त्याला डिजिटल पेमेंट सिस्टीम असे म्हणतात. बघा, डिजिटल पेमेंट सिस्टीमचा जर विचार केला तर याच्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या पद्धतीनं आपण डिजिटल पेमेंट सिस्टीम करू शकतो, हा पहिला प्रश्न पडतो सर्वांना. बघा, त्यासाठी 6 वेगवेगळे प्रकार आहेत ज्या पद्धतीनं आपण हे सर्व व्यवहार करू शकतो. एक क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, पुन्हा USSD आहे, पुन्हा POS मशीन आहे म्हणजे जे आपण स्कॅप करतो त्या मशीन, पुन्हा UPI कोड आहे आणि ई वॅलेट्स आहे. ई वॅलेट्स म्हणजे जे पे एटीएम मध्ये आपण आपण आपले पैसे ट्रान्सफर करायचे आणि त्या पैसे जर आपल्याला ज्यावेळेस लागतील त्यावेळेस आपल्या त्या पे एटीएमच्या वॅलेट मधून आपण स्वॅप केल्यानंतर कट होतात. ती सुविधा म्हणजे ई वॅलेट्स आहे. मित्रांनो, डिजिटल पेमेंट सिस्टीमची सुरुवात केव्हा झाली म्हणजे कशा पद्धतीने झाली, तर बँकेच्या स्वरूपात आपण जर विचार केला तर पूर्वी काय असायचं, ज्यावेळेस तुमचं अकाउंट एखाद्या बँकेमध्ये आहे तर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर तुम्हाला त्याच अकाउंट मध्ये जाऊन पैसे काढायला मिळत होते. मग त्यावेळेस काय होतं, ही डिजिटल पेमेंट सिस्टीम अवेलेबल नव्हती. म्हणजे ज्या बँकेत तुम्हाला पैसे भरायचे तुम्हाला त्याच शाखेत जाऊन तुम्हाला ते पैसे भरावे लागत होते. दुसऱ्या गावातून तुम्ही ते भरू शकत नव्हतात, कारण तुमचं अकाउंट त्या जरी बँकेत असलं तरी त्या ब्रँच मध्ये नव्हतं. म्हणून डिजिटल पेमेंट सिस्टीम ही ज्यावेळेस विकसित झाली, सुरुवातीला म्हणजे समजा एखाद्या बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची जी पद्धत आहे ती कशा पद्धतीची आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. समजा माझे 5 लाख रुपये मला डिपॉझिट करायचे आहेत महाराष्ट्र बँकेतून SBI बँकेमध्ये, तर मग काय करत असेल बरं बँक, हा प्रश्न पडतो. म्हणजे आपण जे जमा केलेले पैसे एका समजा 100 ग्राहक आहेत, त्या 100 ग्राहकाचे पैसे एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करत असताना ते जशाच तशी कॅश घेऊन तिथे जाऊन भरत असतील का? हा पूर्वीचा काळ होता. पण सुरुवातीला ज्यावेळेस या डिजिटल पेमेंट सिस्टीम मधून म्हणजे डिजिटल पेमेंट सिस्टीम मध्ये उतरायचं होतं त्यावेळेस काय केलं, SBI ने 2005 ला 2 ज्या ऑनलाईनच्या सुविधा आहेत त्या सुरुवातीला लागू केलेल्या आहेत. एक आहे RTGS आणि दुसरी आहे नेफ्ट. NEFT म्हणतात त्याला. नेफ्ट म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर, हे 2005 ला SBI ने लॉन्च केलेलं आहे. आणि दुसरं आहे RTGS, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, हे सुद्धा 2005 लाच SBI ने या बँकेच्या स्वरूपामध्ये आणलं होतं सुरुवातीला. बघा, यावेळेस ज्यावेळेस ही SBI ने हे लॉन्च केलं गेलं त्यावेळी काय होतं, की नेफ्ट मध्ये तुम्हाला 2 ते 4 तास पैसे ट्रान्सफर व्हायला लागायचे. म्हणजे काय, आणि त्याचा जो लिमिटेड टाइम आहे, म्हणजे तुम्ही जर पैसे ट्रान्सफर करू शकता, समजा घरच्या तुमच्याकडे इंटरनेट बँकिंग आहे किंवा तुम्ही बँकेमध्ये जाऊन सुद्धा नेफ्ट करू शकता. तर इंटरनेट बँकिंग ज्यांच्याकडे आहे त्यांना सकाळी 8 ते रात्री 6:30 पर्यंत हा कालावधी आहे. पण ज्यांच्याकडे नेफ्ट म्हणजे इंटरनेट बँकिंग नाही त्यांनी जर बँकेमध्ये गेले तर त्यांना बँकेमध्ये जात असताना जर हॉलिडे असेल तर ही सुविधा तुम्ही वापरू शकत नाही नेफ्ट. म्हणजे तुम्हाला वर्किंग डे मध्ये जे कार्य करायचे आहे, वर्किंग डे मध्ये तुम्हाला काम करायचं आहे, ते वर्किंग डे मध्ये काम करण्यासाठी नेफ्ट आणि RTGS या 2 गोष्टी 2005 ला SBI ने म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने लागू केलेल्या आहेत. तर नेफ्ट मध्ये काय होतं, जे तुम्हाला 2 लाखापर्यंत पेमेंट करायचं आहे तर तुम्ही ते नेफ्ट न करू शकता. आणि 2 लाखाच्या वर जर तुम्हाला अमाउंट दुसरीकडे ट्रान्सफर करायची असेल तर त्याला RTGS करावं लागेल. तर तुम्हाला RTGS करण्यासाठी समजा
तुम्ही जर आरटीजीएस करला तर त्याला लिमिट आहे बघा आरटीजीएस ला 25 लाखापर्यंत लिमिट आहे. तुम्ही पाठवू शकता त्याला. म्हणजे पर डे बरं का. आणि त्याच्यानंतर 2010 मध्ये एन-पी-सी-आय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे या सर्व संदर्भामध्ये काम करत असतं. म्हणजे जेवढ्याही बँका आहेत त्या बँकेचं कम्युनिकेशन हे आर-बी-आय सोबत कनेक्ट करण्याचं काम हे एन-पी-सी-आय करत असतं. ह्यांनी 2010 मध्ये आय-एम-पी-एस हे सॉफ्टवेअर आणलं. हे काही एस-बी-आय बँकेनं बनवलेलं नाहीये. हे कोणी बनवलंय? एन-पी-सी-आयनं बनवलेलं आहे. म्हणजे याचा फुल फॉर्म आहे इमिडिएट पेमेंट सर्व्हिस. म्हणजे तुम्हाला त्वरित जर पैसे पाठवायचे असतील, तर ते त्वरित पैसे पाठवण्यासाठी अडचण येत होती. त्याला लिमिटेशन्स असायचे. कारण काय होतं, जर तुम्हाला एखाद्या बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये म्हणजे माझ्या अकाउंटवरून जर तुमच्या अकाउंटवर मला पैसे पाठवायचे असतील, आजही ती सुविधा आहे. म्हणजे तुम्हाला जर पैसे पाठवायचे असतील, तर तुम्हाला बेनिफिशरी ॲड करणं कंपल्सरी आहे. म्हणजे बेनिफिशरी म्हणजे आपण एखाद्याचं जे अकाउंट नंबर आहे, त्याचं नाव आहे, त्याचा जो आय-एफ-एस-सी कोड आहे, तो कोड आपण टाकून मग त्याला ॲक्टिव्हेट व्हायला प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नियम आहेत. म्हणजे कोणत्या बँकेला 2 तास लागत असतील, कोणत्या बँकेला 4 तास लागत असतील. पण मॅक्सिमम बँकेचा टायमिंग हा 24 तासाचा आहे. 24 तासाची ॲड कोणत्याही बँकेची बेनिफिशरी ॲड होते. बेनिफिशरी म्हणजे मला ज्यांच्या अकाउंटवर पैसे पाठवायचे आहेत, त्याच्या अकाउंटवर आपण पैसे पाठवू शकतो. बघा, तर ते 2010 ला आय-एम-पी-एस हे लॉन्च झालं होतं. ज्यावेळेस हे लागू झालं, त्यावेळेस ह्याच्यामध्ये जे बंधन आहेत, हे वेळेचं बंधन त्यांनी काढून टाकलेलं आहे. म्हणजे तुम्ही 24 तास म्हणजे 7 दिवस म्हणजे कसलाही हॉलिडे, सुट्टी असू, काही असू, तुम्हाला याच्यामधून पेमेंट म्हणजे पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी आहे. बघा, काय असतं, आपल्याला पैशाची गरज ज्यावेळेस पडते एखाद्याला, जर आपल्याला अर्जंट त्याला पाठवायचे असतील, तर आपण काय करतो, मग बेनिफिशरी ॲड करा. बेनिफिशरी ॲड केल्यानंतर त्याला 24 तास वेट बघा. ती आता गरज राहिलेली नाहीये. कारण आपण सध्या लक्षात घेतलं पाहिजे, की डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये जशी-जशी झपाट्याने वाढ होत चाललेली आहे, ही आपल्याला प्रगती होताना दिसत आहे. बघा, यू सगळ्यात महत्वाचा जो हा भाग आहे, आय-एम-पी-एसच्या नंतर यू-पी-आय हे जे युनिफाईड पेमेंट इंटरफेस जे आहे, याच्यामध्ये कसल्याच पद्धतीची ॲड करण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे आता जर तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm याच्यामधून जर एकमेकाला पैसे ट्रान्सफर करत असाल, तर हे कशावरून चालतं? ते हे यू-पी-आय कोडवरून चालतं. हे काय आहे? एक यू कोड आहे. हे यू कोड जो आहे, या यू कोडला आर-बी-आयने संलग्नित केलेलं आहे. म्हणजे जेवढ्याही बँका असतात, त्या बँकेचं पूर्ण अकाउंट म्हणजे प्रत्येक बँकेचं अकाउंट हे आर-बी-आयमध्ये आहे, हे आपल्याला माहीत असेल. काय असतं बरं? एखाद्या बँकेचं अकाउंट आर-बी-आयमध्ये आहे, म्हणजे आर-बी-आय काय करत असतं, समजा माझ्या अकाउंटवर पैसे मला भरायचे आहेत. दुसऱ्या बँकेमधून. मी महाराष्ट्र बँकेमध्ये गेलो, माझ्या अकाउंटमध्ये ₹40,000 मला टाकायचे आहेत. पण ₹40,000 ज्यावेळेस मी माझ्या अकाउंटवरती टाकतो, त्यावेळेस समजा मला तो रिसिप्ट लगेच देतो आणि 4 तासामध्ये मला पैसे जमा होतात. मग हे 4 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये आता तर विथिन 15-20 मिनिटं, कधी-कधी 2-3 मिनिटात सुद्धा आपण पैसे एकमेकाला ट्रान्सफर करू शकतो. हे कशा पद्धतीने होतं? हे तर यू-पी-आय कोडमुळं होतं. म्हणजे यू काय करत असतं, तुमचे जे पैसे आहेत, ते पैसे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ट्रान्सफर करण्याचे जमा करता, ते पैसे काय करत असते, ह्या ज्या बँका आहेत, या बँक निधी आहे. हा निधी प्रत्येक बँकेचा निधी आर-बी-आयमध्ये जमा आहे. म्हणून आर काय करत असते, आर असं करत असते, की ह्या बँकेचे जे पेमेंट आहेत, हे पेमेंटची सिस्टम जी आहे ट्रान्सफर करण्याची, तुम्हाला जे पैसे मिळण्याची, ह्या बँकेतून त्या बँकेची जी सिस्टम आहे, ती ट्रान्सफर होताना आपल्याला दिसते. पण आपण असंच नाही समजावं, की बाबा आपण एका ट्रकमध्ये जातात का पैसे, अशातला काही भाग नाही. कारण प्रत्येक बँकेची जी मुख्य शाखा आहे किंवा मेन ब्रँच आहे, जिथून आपला हा कारभार चालतो भारतातला, तो आहे आर आणि प्रत्येक बँकेचं अकाउंट हे आर-बी-आयमध्ये असल्यामुळं त्यांच्याकडे तेवढे शेअर्स, त्यांचे तेवढे पैसे जमा असतात. त्यातून ते हा व्यवहार करत असतात. म्हणजे काय बघा, यू-पी-आय कोडमध्ये प्रत्येक वेगवेगळे चार्जेस आहेत. आता हे यू कोड कधी लागू झाला बघा, 2016 पासून हा लागू आहे. त्याच्या अगोदर फक्त
नेफ्ट होतं, आरटीजीएस होतं आणि आयएमपीएस होतं. तर युपीआय कोड हा 2016 ला ज्यावेळेस लागू झाला, 16 पासून हे झपाट्यानं डिजिटल पेमेंट सिस्टम आपल्याला वाढायचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे बघा आता युपीआय कोड म्हणजे काय? सुरुवातीला युपीआय कोडमध्ये जे भारताने जे ॲप बनवलं होतं, ते होतं भीम ॲप. तर भीम ॲपमध्ये ज्यावेळेस हे लॉन्च करण्यात आलं, आपल्याला लक्षात असेल नोटबंदीच्या नंतर सगळ्यात जास्त झपाट्यानं डिजिटल पेमेंट सिस्टम म्हणजे डिजिटल क्रांती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ज्यावेळेस नोटबंदी झाली, त्याच्यानंतर आपल्याला ऑनलाईन पेमेंटची आवश्यकता जास्तीत जास्त पद्धतीनं भासू शकली. म्हणजे आपल्याला लक्षात आलं, की बाबा आपल्याला आता पर्याय नाहीये, की आपण काय केलं पाहिजे, प्रत्येक व्यवहार हा ऑनलाईन केला पाहिजे, जेणेकरून भ्रष्टाचार होणार नाही. म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांनी ज्यावेळेस हे नोटबंदीची घोषणा केली, त्यापूर्वी त्यांनी सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या होत्या, की आपल्याला भारतात जर डिजिटल पेमेंट सिस्टम आणायची असेल, तर त्यासाठी काय करावं लागेल? जर लोकांना 24-24 तास किंवा 4-4, 5-5 तास जर पैसे मिळायला उशीर होत असता, तर हे जे डिजिटल पेमेंट सिस्टम आहे किंवा नोटबंदी नंतर जो आपण ऑनलाईन व्यवहार करतो, हे सक्सेसफुली ठरला नसता. त्याच्यामुळे कोडची यूपीआय पेमेंट सिस्टमची निर्मिती केलेली आहे. बघा ह्याला सुद्धा एन-पी-सी-आयनंच लॉन्च केलेलं आहे, यूपीआयला सुद्धा. बघा एन-पी-सी-आयनं काय केलं होतं 2010 ला तर आय-एम-पी-एसला लॉन्च केलं. नंतर यांनीच यूपीआय कोड सुद्धा लॉन्च केलेला आहे. बघा यामध्ये काय आहे, हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे ज्यावेळेस कार्य करत असतं, त्यावेळेस हे भारतासाठी आपल्याला जे बँकेच्या संदर्भातले ज्या गोष्टी आहेत, जे नियम आहेत, ते जर कशा पद्धतीचे असावे, त्याची शास्त्र म्हणजे त्याचे सॉफ्टवेअर कशा पद्धतीचे असावे, सॉफ्टवेअरमध्ये काय चेंजेस असावे, हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे पाहत असतं. म्हणजे बघा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत डायरेक्ट पैसे जमा होतात. ही एक इन्स्टंट रिअल टाईम मनी ट्रान्सफरची पेमेंटची सिस्टम आहे. ही कशामुळे होते? ही फक्त यूपीआय कोडमुळे होते. बघा यूपीआयचा जो बेस आहे तो सुरुवातीला भीम ॲप होता. म्हणजे भीम ॲपमध्ये काय आहे फक्त पैशाची लिमिट आहे. पैशाची लिमिट कशी आहे? भीम ॲपमध्ये तुम्ही पर डे फक्त ₹40,000 एकमेकाला पाठवू शकता. त्यानंतर एक वेळेस फक्त ₹20,000 जातात आणि दिवसात तुम्हाला जास्तीत जास्त 10 वेळेस तुम्ही हे करू शकता. समजा मला ₹40,000 10 माणसाला पाठवायचे असतील, तर मी ते 10 वेळेसच पाठवू शकतो. पण 40,000च्या वर यामध्ये पैसे पाठवण्याची काही लिमिट नव्हती. पण जर आपल्याला खरेदी करायचं असेल, तुम्ही शॉपिंग मॉलला गेलात, तुम्हाला कपडे खरेदी करायचे, तुम्हाला किराणा खरेदी करायचा आहे, व्हॉटएव्हर तुम्हाला जो खरेदी करायचा आहे, ती खरेदी करताना तुम्हाला याची कसल्याच पद्धतीची मर्यादा नाहीये. बघा मग त्याच्यामध्ये भीम ॲपला मर्यादा आल्या त्याच्यामुळे Google Pay, PhonePe, Paytm आणखी भरपूर ज्या सिस्टम म्हणजे ऑनलाईन सिस्टम ज्या आता नवीन आलेल्या आहेत, ते कशामुळे वाढत आहेत, की हे काय करतायत, हे सर्व जे आहे हे यूपीआय कोड घेतात. यूपीआय कोड ज्यावेळेस आपण नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून घेतो, म्हणजे तुमच्याकडल्या ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत, तुमची जी अनामत रक्कम आहे, तुम्ही आरबीआय कडे जमा करत असतो. म्हणजे काय आहे, आपल्याला ह्या जे पेमेंट सिस्टम आहेत, या पेमेंट सिस्टममध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे, ती सगळ्यात चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं हे यूपीआय ही जी पेमेंट सिस्टम ही सगळ्यात चांगल्या पद्धतीचं कार्य सध्या तरी करत आहे. याच्यानंतर तर काही बदल आलेला नाही. बघा प्रायव्हेट ॲपची जी मर्यादा आहे का, ती वेगवेगळी आहे. कोणाची 2,00,000 असेल, कोणाची 1,00,000 असेल. पण एक जनरली प्रायव्हेट जे ॲप आहे, त्यांची 1,00,000 पर्यंत पर डेची मर्यादा आहे. जशी भीम ॲपची 40,000 आहे, याची 1,00,000 आहे आणि एक वेळेस तुम्ही ₹1,00,000 सुद्धा पाठवू शकता आणि 10 ते पण 10 वेळेसच आहे त्याची पण लिमिट. म्हणजे 10 जणांना तुम्ही समजा ₹10,000 पाठवायचे असतील, तर तुम्ही पाठवू शकता. आणि याच्यात सुद्धा विकत घेण्याची कसल्याच पद्धतीची लिमिट नाहीये. म्हणजे बघा, याच्यामधून नेमकं फायदा काय आहे, तोटा काय आहे, हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये काय फायदा आहे बरं? ज्यावेळेस आपण यूपीआय किंवा डिजिटल पेमेंट सिस्टम करतो, डिजिटल पेमेंट आपल्याला करायचंय, तर याच्यामधून आपण काय-काय केलं पाहिजे? कशा पद्धतीने केलं पाहिजे? नेमका आपल्याला फायदा कशा पद्धतीचा होतो? बघा, याच्यामध्ये जर आपण विचार केला सखोलाने, तर काय आहे 24 तास म्हणजे 7 दिवस म्हणजे तुम्ही एनी टाईम हे पैसे पाठवू शकता, कमी चार्जमध्ये
आणि तुम्ही जर कपडे वगैरे खरेदी करायला गेलात, ज्या म्हणजे तुम्हाला अत्यावश्यक ज्या सुविधा आहेत, त्या जर तुम्ही खरेदी करत असाल, तर तुम्हाला कसल्याच प्रकारचा टॅक्स लागत नाही. एक लक्षात घ्या. तुम्हाला ज्या चैनीच्या वस्तू आहेत, जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायला गेला असाल, त्यावर तुम्हाला टॅक्स प्लस जी लागेल. पण तुम्हाला ज्या किराणा सामान आहे, कपडे आहेत, यावरती तुम्हाला कसल्याच पद्धतीचा टॅक्स लागत नाही. म्हणजे काय आहे, जसं आय-एम-पी-एस मध्ये करतो, त्याच पद्धतीनं आपण याच्यामध्ये यू-पी-आय कोडमध्ये करतो. फक्त आय-एम-पी-एस मध्ये आपल्याला एवढंच बंधन होतं, की आपल्याला ज्या लोकांना पैसे पाठवायचे आहेत किंवा पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, आपल्याला त्याला ॲड करणं गरजेचं होतं. म्हणजे आपण एक पहिला फायदा बघितला, की बाबा 24 तास म्हणजे 12 महिनेही आपण हे काय करू शकतो, पेमेंट पाठवू शकतो. दुसरा फायदा काय आहे, मल्टिपल पेमेंट मोड आहे हा. मल्टिपल म्हणजे तुम्ही Google Pay जर वापरलं, तर तुम्ही एकदाच त्याच्यामध्ये जे तुम्हाला म्हणजे नंबर ॲड असतील तुमच्याकडे आणि त्याचा जर नंबर तो बँकेमध्ये रजिस्टर्ड असेल आणि त्यांनी जर त्याच्या Google Payला अकाउंट ॲड करून ठेवलं असेल, तर तुम्हाला त्याच्यावर सुद्धा पैसे पाठवता येतात. म्हणजे मोबाईलवर नंबरवर सुद्धा तुम्ही पैसे पाठवू शकता किंवा एखाद्याचा आधार क्रमांक जर लिंक असेल, त्यावर सुद्धा तुम्ही पाठवू शकता. म्हणजे मल्टिपल पेमेंट मोडमध्ये काय नंबरवर सुद्धा पाठवू शकता. आधार क्रमांक जर असेल त्याच्यावर सुद्धा पाठवू शकता. अकाउंटवर सुद्धा पाठवू शकता. आणि आता आहे बघा क्यूआर कोड. क्यूआर कोड म्हणजे काय? तुम्ही ज्यावेळेस Google Pay, PhonePe हे जर एखाद्या दुकानामध्ये लावलेलं तुम्हाला चित्र दिसत असेल, तर त्याच्यावरती जो कोड असतो त्याला क्यूआर कोड म्हणतात. म्हणजे आपण काय करायचं असतं, जर आपल्याला त्याचं टाकायचं नाहीये, टाइप करायचा ताण नाही, काही नाही. आपण काय करतो Google Pay वरती आपला क्यूआर कोडचा जो कॅमेरा आहे तो ऑन करायचा. त्या क्यूआर कोडवर पकडलं, की ते लगेच त्याची माहिती कॅच करत असतं. म्हणजे क्यूआर कोडनं त्याचं नाव टाइप करायचं, अकाउंट नंबर टाइप करायचा, त्याचा आय-एफ-एस-सी कोड टाइप करायचा, ह्या भानगडीत पाडलं नाही. म्हणजे असं म्हणता येईल, की यू-पी-आयच्या माध्यमातून क्यूआर कोडची ज्यावेळेस निर्मिती करण्यात आली, त्यावेळेस क्यूआर कोड तुमच्याकडली जेवढीही माहिती आहे, ती माहिती त्यामध्ये समाविष्ट करतो. म्हणजे तुमची सगळी डिटेल्स त्या कोडमध्ये असते. ज्यावेळेस तुम्ही त्या कोडला स्कॅन करता, ज्यावेळेस पैसे पाठवण्यासाठी, त्यावेळेस तुमची सगळी माहिती ऑटोमॅटिक येते आणि तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. तिसरा फायदा काय आहे, तुम्ही सर्व प्रकारचे बिल यामध्ये भरू शकता. डी आहे, फोन बिल आहे, मोबाईल बिल आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे किंवा समजा तुम्हाला जर एखाद्या दुकानात जरी तुम्हाला बिल द्यायचं असेल किंवा त्याला जरी पेमेंट करायचं असेल, तरी तुम्ही या पद्धतीचं काम करू शकता. आता त्याच्यानंतरचा जो भाग आहे, तो आहे मॅन्डेट्स. मॅन्डेट्स म्हणजे काय? यामध्ये आपण दर महिन्याला फिक्स नुसार पैसे पाठवू शकतो. फिक्स नुसार म्हणजे काय? समजा एखाद्याला रेंट द्यायचा आहे. दर महिन्याला मला जर रेंट द्यायचा असेल, घर भाडं, मी जर भाड्याने राहत असेल, तर मला घर भाडं द्यायचं असेल, तर आपण त्या यू-पी-आय कोडनुसार म्हणजे आपण जे सॉफ्टवेअर घेऊ, त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण मॅन्डेट्स मध्ये आपण त्याला डेट फिक्स करू शकतो. ज्या तारखेला आपल्याला पेमेंट द्यायचं त्या तारखेला ऑटोमॅटिकली तिथं पेमेंट जातं. म्हणजे बघा या पद्धतीचा जो वापर सरकार करत असतं. म्हणजे एखाद्या बँकेमध्ये ज्या एखाद्या कर्मचाऱ्याने किंवा एखाद्या व्यक्तीने जर लोन घेतलं असेल, त्या लोनचा जर हप्ता त्याला फेडायचं म्हणजे हप्ता जर कट करायचा असेल, तर ते बँक दर महिन्याला त्याला फोन करून सांगत नाही, "बाबा तुमचा हप्ता हप्ता आहे आणि आम्ही आता कट करणार आहोत." आणि ग्राहक एक नाहीये, ग्राहक असंख्य आहेत. म्हणून काय करत असतात ते या पद्धतीचा वापर करत असतात. ते काय करतात, याच्यामध्ये एक तारीख फिक्स करतात. ज्या तारखेला तुमचा हप्ता कटणार आहे ती तारीख फिक्स करायची. ऑटोमॅटिकली सिस्टम जनरेट तुमचे पैसे ऑटोमॅटिकली त्यामधून डिडक्ट होत असतात. जर एखाद्याच्या अकाउंटवर पैसे नसतील, समजा मी एक कर्ज घेतलेलं आहे, माझ्या अकाउंटवर तर पैसे नाहीयेत. तर ती जर सिस्टम नाही झाली, तर ऑटोमॅटिकली ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या वेळेस पैसे टाकता, 5 दिवस होऊ, 8 दिवस होऊ, उशिरा होऊ, प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नियम आहेत. तर ज्यावेळेस ते पैसे कट करतात, त्यावेळेस तुम्हाला त्याचा चार्ज लागतो बघा. म्हणजे या सिस्टममध्ये ते ऑटोमॅटिकली चार्ज वसूल करण्याची सुद्धा सिस्टम आपण लावू शकतो. इतक्या दिवसानंतर एवढा चार्ज कट करून घेतला पाहिजे, इतक्या दिवसानंतर जो असेल तो. बघा, आता नेफ्टमध्ये काय आहे माहिती आहे का? नेफ्टमध्ये जवळपास तुम्हाला चार्ज कसल्याच पद्धतीचा लागत नाही, तुम्ही जर ऑनलाईन केलं असेल तर. आणि जरी ज्या बँकेमध्ये चार्ज लागतो, समजा आर-टी-जी-एस करायचं असेल, अकाउंट करण्याची काही लिमिट आहे समजा तुम्हाला ट्रान्सफर करण्याची. त्या लिमिटवर सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त एक ₹20-30 ₹50 च्या आसपासच टॅक्स लागतो.
म्हणजे असा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतोय किंवा तुमचं खूप नुकसान होतंय अशातला काही भाग नाही. जर एखाद्याला आपण जाऊन जरी पैसे द्यायचे असले तरी पेट्रोलला पैसे त्याच्यापेक्षा जास्त लागतात. त्याच्यामुळे आपण ऑनलाईन पेमेंटचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे. बघा, ज्यावेळेस नोटबंदी सुरू झाली, ज्यावेळेस नोटबंदीची घोषणा करण्यात आली, नोटबंदीच्या घोषणेनंतर जे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत काम करण्याचे, त्या वेगवेगळ्या सॉफ्टवेअरनं त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त पद्धतीची प्रगती केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे डिजिटल पेमेंट सिस्टम मधून जर बघा, तुम्हाला मी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सांगितलं किंवा यूएसडी कोड सांगितला, पीओएस मशीन आहे जी स्कॅन करतो, यूपीआय कोड आहे, ई वॅलेट आहे. पण जर एखाद्याकडं नेटच अवेलेबल नसेल, इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही पैसे ट्रान्सफर कसे करू शकता? त्याच्यासाठी सुद्धा सिस्टम आहे. तुम्हाला *99# हे क्लिक करून त्या व्यक्तीचा अकाउंट नंबर ॲड करावा लागतो. पण त्यापूर्वी तुम्हाला बँकेत जाऊन त्याबद्दलची माहिती घेणं गरजेचं आहे. कारण तुमच्या अकाउंटला ती सुविधा तुम्हाला उपलब्ध करून घ्यावी लागते. म्हणजे तुमच्याकडं इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल, तरी तुम्ही तुमचे पैसे ट्रान्सफर करू शकता. बघा, आता जर विचार केला, तर हे जे सगळं सिस्टमॅटिक सिस्टम आहे, जे हे चार्ज कटतात, जे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत, Google Pay असतील, PhonePe असतील, हे या पद्धतीचं ट्रान्झॅक्शन करतात. मग यांना काय फायदा होत असेल? किंवा आपल्याला हा जो चार्ज पे करायचा आहे, तो चार्ज कशा पद्धतीनं हे डिव्हाईड होतो, हे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो. काय आहे माहिती का? तुम्ही ज्यावेळेस मार्केटमध्ये जाल किंवा तुमच्याकडे जो एटीएम कार्ड असेल, एटीएम कार्ड लक्षात घ्या. एटीएम कार्ड हे व्हिसा कार्ड आहे, मास्टर कार्ड आहे आणि रुपे कार्ड आहे बघा. रुपे कार्ड तुमच्या जे कार्ड असतं आपलं, त्या कार्डवरती लिहिलेलं असतं, हे व्हिसा कार्ड आहे, हे मास्टर कार्ड आहे का रुपे कार्ड आहे. म्हणजे हे रुपे कार्डचं काम करण्यासाठी हे रुपे कार्ड लॉन्च केलं होतं एन-पी-सी-आयने. म्हणजे एन-पी-सी-आयनं काय केलं, हे कार्ड लॉन्च केलं रुपे. म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस भारतामध्ये कोणत्याही पद्धतीचं ट्रान्झॅक्शन तुम्हाला करायचं असेल, तर रुपे कार्डनं तुम्ही करू शकता. पण हे ज्या व्हिसा कार्ड किंवा मास्टर कार्ड आहेत, हे जे कार्ड आहेत 2 पद्धतीचे, म्हणजे एटीएम कार्ड जो छापून देण्याची जी कंपनी आहे, बघा त्या कंपनी काय करत असते ती, व्हिसा कार्ड, मास्टर कार्ड म्हणजे मास्टर कार्ड हे काय करते, हे कार्ड ग्राहकाला देण्यासाठी बँकेसोबत त्यांनी करार केलेला आहे. जर तुम्हाला असं जरी तुम्ही म्हणले, "मला मला रुपेज कार्ड हवं आहे," तर ते रुपे कार्ड सुद्धा तुम्हाला मिळतं. पण व्हिसा कार्ड, मास्टर कार्डचं जे बेनिफिट आहे, ते बेनिफिट कशासाठी आहे? तुम्ही भारताच्या बाहेर जरी गेले, तरी तुम्हाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्यासाठी हे कार्ड चालतं. पण तुम्हाला रुपे कार्ड हे भारताच्या बाहेर चालणार नाही. कशामुळं? कारण हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं म्हणजे एन-पी-सी-आयनं बनवलेलं आहे आणि याची मर्यादा भारतापुरतीच मर्यादित या बँकेने केलेली आहे. म्हणजे प्रत्येक बँकेचं कार्ड घ्या. तुम्ही एच-डी-एफ-सीचं कार्ड घ्या, आय-सी-आय-सी-आयचं कार्ड घ्या, महाराष्ट्राचं कार्ड घ्या, स्टेट बँक ऑफ इंडियाचं कार्ड घ्या. या प्रत्येक बँकेचे कार्ड जे आहेत ना, हे व्हिसा किंवा मास्टर कार्ड आहेत. आणि यांच्यामध्ये प्रत्येक कार्ड हे वेगवेगळ्या पद्धतीने लिमिट आहे. करंट अकाउंट असेल तर त्यांना वेगळं कार्ड आहे. सेव्हिंग अकाउंटमध्ये जर जास्त सेव्हिंग असेल त्यांना सुद्धा वेगळं अकाउंट आहे. म्हणजे त्याच्या सुद्धा मर्यादा वेगवेगळ्या आहेत. जर तुम्ही सेव्हिंगचे ग्राहक आहात आणि महाराष्ट्र बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल, तर तुम्हाला ₹20,000 पर डे काढण्याची मर्यादा आहे. तसंच जर तुम्ही एस-बी-आयमध्ये तुमचं अकाउंट असेल, तर तुम्हाला ₹40,000 मर्यादा आहे. बघा, ह्याचा जो चार्ज आहे का, हा चार्ज 3 टप्प्यात विभागला जातो. ज्यावेळेस तुम्ही एखादी खरेदी करता, त्याच्यावर जो टॅक्स लागतो, जी वगैरे जो टॅक्स असेल तो. तो काय करतो 3 भागात विभागला जातो. कसा? ज्या बँकेचं कार्ड आहे, त्या बँकेला एक हिस्सा जातो. समजा बँक ऑफ इंडियाचं कार्ड आहे, एच-डी-एफ-सीचं कार्ड आहे. त्या बँकेला तुम्ही ज्यावेळेस स्वॅप करता, स्वॅप केल्यानंतरचा जो बी अमाउंट कटेल, त्याच्यामधला जो चार्ज आहे, एक हिस्सा कुठे जातो? ज्या बँकेचं कार्ड आहे, त्या बँकेला जातो. दुसरा, ज्या बँकेची मशीन आहे, ज्या मशीनवर आपण स्वॅप करतो का, ती मशीन ज्या बँकेची आहे का, त्या बँकेला सुद्धा तुमचा एक हिस्सा जात असतो. म्हणजे काय? तुम्ही
वेगवेगळ्या मशीन बघितल्या असतील. SBI ची मशीन आहे, DFC ची मशीन आहे, ICICI बँकेची मशीन आहे. तुम्ही स्वॅप करता आणि तुमचं कार्ड आहे त्याचा हिस्सा त्या मशीन जे आहे त्यांना सुद्धा मिळतो. ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे त्यांना सुद्धा मिळतो. हां, आता हा तिसरा जो हिस्सा आहे का, त्या कंपनीला जातो ज्या कंपनीचं हे कार्ड आहे. म्हणजे व्हिसा कार्ड असेल तर व्हिसा कंपनीला जाईल. मास्टर कार्ड असेल तर मास्टर कार्डला जाईल आणि रुपे असेल तर बँक ऑफ इंडियाला जाईल. म्हणजे आपल्या सॉरी म्हणजे हा भारताला जाईल. म्हणजे NPCIला जाईल. NPCIने हे रुपे कार्ड बनवलेलं आहे. बघा, या पद्धतीच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे डिजिटल पेमेंट सिस्टम ही आज सध्याला अवेलेबल आहे. म्हणजे आपण जर विचार केला, आता जेवढे वेगवेगळे सॉफ्टवेअर आलेले आहेत, या सॉफ्टवेअरमध्ये कशा-कशा पद्धतीनं आपण ऑनलाईन पेमेंट केलं पाहिजे, हे लक्षात घेणं सुद्धा गरजेचं आहे. बघा, पेमेंट करताना हे लक्षात घेतलं पाहिजे, की आपण ज्या लोकांचं पेमेंट ज्या सॉफ्टवेअरनुसार आपण पेमेंट करतोय, ते सेफ्टी आहे का नाही? हे सर्वात महत्वाचं आहे. नवीन-नवीन मार्केटमध्ये सॉफ्टवेअर येतात. कधी-कधी फसवल्या सुद्धा जाऊ शकतं. मित्रांनो, काल परवाचीच गोष्ट आहे. तुम्ही पाहिलं असेल किंवा वाचलं असेल. मला काही माहीत नाही तुम्ही वाचलं का नाही. तर कर्नाटकमध्ये सॉरी कर्नाटक नाही, तामिळनाडूमध्ये चेन्नईलाच बहुतेक तर एक SBI बँकेची शाखा हुबेहूब एका मुलाने स्थापन केलेली होती. त्यांनी काय केलं, त्याचे वडील बँकेमध्ये कर्मचारी होते आणि त्याच्या वडिलांचा अपघातामध्ये निधन झालं. तर त्यांनी अनुकंपावरती लागण्यासाठी अर्ज भरला. तर अनुकंपावरती भरती करण्यासाठी सध्या सरकारकडे पैसे नसल्यामुळे याच्याकडे सुद्धा ते दुर्लक्ष करत आहेत. पण यांनी काय केलं, बँकेमध्ये वडिलांसोबत जायचा, सतत ग्रॅज्युएट होता. मग थोडा दिमाग लावायचा प्रयत्न केला आणि हा फसला. कारण असे प्रयोग करणारे लोकं नेहमीच फसत असतात. यांनी काय केलं, हुबेहूब जशी बँक आहे, त्याच पद्धतीनं बँक स्थापन केली. एक दुसरी शाखा आहे, त्याचे बोर्ड तशाला तसे केले. त्याचे जे काउंटर आहेत, ते काउंटर सुद्धा तसेच केले. त्याचे जे 3 मित्र होते, ह्या 3 मित्रांनी एक वेगळ्या पद्धतीचं सॉफ्टवेअर तयार केलं होतं. जे सॉफ्टवेअर त्यांनी फक्त त्यांच्या पीसीवरती डाउनलोड केलं होतं. जे लोक पैसे भरायला येतात, त्या लोकांचा पैसे जमा करून घेण्याचं काम करत होते आणि पावती सुद्धा देत होते. पण काय झालं, एक ग्राहक जो होता, नवीन इकडं ब्रँच स्थापन झाली, म्हणून ती पावती घेऊन ते मेन शाखेमध्ये गेला. तर मेन शाखेमध्ये गेल्या 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 असल्यामुळं त्याला लक्षात आलं, त्या बँकेच्या कर्मचाऱ्याला, की बाबा ही तर काय आपली ब्रँच नवीन आलेली नाही. मग यांनी काय केलं, पोलिसांच्या मदतीनं तिथले जे कर्मचारी आहेत त्या सर्वांच्या मदतीनं त्याच्यावर धाड टाकली. म्हणजे हे जे पैसे जमा करून घेण्याची जी सिस्टम आहे, ते कशा पद्धतीनं करत होता, ज्यावेळेस तुम्हाला डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल पेमेंट करायचंय, त्यावेळेस आपल्याला चांगल्या पद्धतीनं योग्य हाताळणीपूर्वकच करावे लागेल. म्हणजे काय, पैसे काढताना आपण ते कोणाला कोड दिसला नाही पाहिजे, हे तर सर्वांना सांगण्याची गरज आहे. आणि हे तुम्हाला फोन सुद्धा येत असतील, की तुम्ही कोणतीच बँक तुम्हाला फोन करून तुमचा एटीएम कार्ड नंबर विचारत नसते, पिन नंबर विचारत नसते. तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत, या प्रत्येक पद्धतीनं करत असताना कशा पद्धतीची काळजी घ्यायची, हे तुम्हाला बँक नेहमीच सांगत असते. त्यामुळे मी काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. बघा, या डिजिटल क्रांतीमुळं जे Paytm आहे, मेक माय ट्रिप आहे, Swiggy आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जेवण मागवता आता. सध्या त्याचा फॅड चालू होता. पण ह्या लॉकडाऊनमध्ये मला वाटतं बाहेरचं कोणी जेवण मागवतच नसेल सध्या. म्हणजे काय हे काय करत असतात, हे ज्यावेळेस कोड घेतात हे. कोड मागून घेतल्यामुळे कोडच्या माध्यमातून हे तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाईड करत असतात. मग सर्व्हिस प्रोव्हाईड करण्यासाठी तुमची जी हे आहे अकाउंट म्हणजे तुमचे जे पैसे आहेत, ते पैसे ज्या स्वरूपात घेतात, हे कोणत्या कोडच्या माध्यमातून हे पैसे कलेक्ट करत असतात. पण 1 नोव्हेंबर 2019 ला म्हणजे मागच्या वर्षी मर्चंट डिस्काउंट रेट याच्याबद्दल खूप चर्चा झाली बघा. म्हणजे काय आहे, जे आहे मर्चंट डिस्काउंट रेट हे एक प्रकारचा चार्ज आहे. हे कोणत्या प्रकारचा चार्ज आहे? जे तुम्हाला मी चार्जचे विभाजन सांगितले 3 पद्धतीचे. कोणते चार्ज आहेत ते? म्हणजे एक त्या कंपनीला जातं, एक त्या बँकेला जातं आणि एक जी ती मशीन आहे त्याला जातं. म्हणजे या पद्धतीचा जो चार्ज आहे वेगवेगळा, म्हणजे समजा Swiggy असेल, मेक माय ट्रिप असेल, यांचे जे सॉफ्टवेअर आहेत त्यांना सुद्धा ते चार्ज मिळत असेल, तर हे चार्ज न मिळावं त्याच्यासाठी आपल्या भारताने म्हणजे भारत सरकारने मर्चंट डिस्काउंट रेट हा
लॉन्च केलेला आहे 2016ला. त्याच्यामध्ये काय झालं, एखाद्या ग्राहकाला डिजिटल पेमेंट केल्यानंतर दुकानदाराने त्याचे किंवा 2% जो व्याज आकारला जातो त्यासाठी हा चार्ज आहे. म्हणजे काय, याचं भुर्दंड म्हणजे याचा जो असं म्हणता येईल, हे जे पेमेंट कट केल्यानंतर तुम्हाला जो चार्ज लागतो तो चार्ज कट करण्यासाठी हे 1 नोव्हेंबर 2019 पासून आपल्या भारत सरकारने लागू केलेलं. त्याच्यामुळे भविष्यात हे पेटीएम, मेक माय ट्री, स्विगी याच्यासारखे जे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत हे बंद पडण्याची शक्यता आहे. कशामुळे? कारण यांना जर कसल्याच पद्धतीचा फायदा होत नसेल तर हे अशा पद्धतीने हे करणार नाहीयेत. पण भारत सरकारनं त्याच्यामध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीनं चार्ज आकारला जावा याच्यासाठी सध्या विचार विनिमय सुरू आहे. पण त्याच्यावरती काही आणखी आतापर्यंत तरी निर्णय घेतलेला नाहीये. आणि हे जरी मर्चंट डिस्काउंट रेट जरी चार्ज हा लागू 2019ला आलेला आहे, तरी हे सगळ्याच पद्धतीत लागू केलेलं नाहीये. कारण NPCIला याच्यामधले जे हक्क अधिकार रोखून ठेवलेले आहेत आणि त्यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे की बाबा तुम्ही हे कशा पद्धतीनं RBIच्या मदतीनं हे कशा पद्धतीने लॉन्च करू शकता ते तुम्ही पहा. म्हणजे काय बघा मित्रांनो, जर आपल्याला एखाद्याचं पेमेंट एकमेकांसोबत करायचं असेल तर हे लक्षात घेतलं पाहिजे की ते आपण पेमेंट करत असताना ज्या बँकेचा अकाउंट नंबर आहे तो व्हेरीफाय करणे, व्हेरीफाय केल्यानंतर त्याचा जो हे आहे IFSC कोड आहे तो व्यवस्थित टाकणे. म्हणजे या सगळ्या जे लोक आहेत ट्रान्सफर करण्या अगोदर म्हणजे प्रत्येकाने या गोष्टीची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, डिजिटल पेमेंट सिस्टीम म्हणजे ही जी डिजिटल पेमेंट सिस्टीमची जी क्रांती आहे ही या पद्धतीची आहे. तर मला वाटतंय ज्यांना कोणाला मला प्रश्न विचारू शकता. जंत्रे सर, मी आपल्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल पेमेंट सिस्टीम बद्दल आपल्या मनात जर काही प्रश्न असतील तर कृपया तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. सर आपल्या प्रश्नांची उत्तर देतील. डिजिटल पेमेंट सिस्टीमच्या संदर्भात कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. कारण आज बरेचसे पार्टिसिपेंट्स आपल्यासोबत जुळलेले आहेत. अनिकेत, अंजली, ज्ञानेश्वर, गणेश, तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. गणेश वाघमारे, इंद्रायणी, जान्हवी, खुशबू, मृदुला, पायल, प्रतीक, ऋषिकेश, संपदा, शंतनू, शीतल, श्रेया, श्रेयस, आपल्या कृपया सरांना प्रश्न विचारा. डिजिटल पेमेंट सिस्टीम संदर्भात काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. मुलांचे प्रश्न येईपर्यंत गुरुजी सर, माझी एक इच्छा, माझ्या मनात पण एक प्रश्न आहे. सर तुम्हाला काय वाटतं की लॉकडाऊनच्या नंतर आजची जी हॅलो, आवाज येत नाहीये. हॅलो, येतो आवाज? बोला बोला बोला. हा, येतोय सर. सर, नोटबंदीच्या नंतर भारतामध्ये डिजिटल पेमेंट सिस्टीमचा जास्त प्रमाणात वापर झालेला दिसतो. हो, याच्याबद्दल काय मत आहे सर? हे डिजिटल पेमेंट सिस्टीम योग्य आहे की अयोग्य आहे? सर मला असं वाटतं, एक वाणिज्याचा प्राध्यापक म्हणून म्हणजे कॉमर्सचा प्राध्यापक म्हणून जरी विचार केला किंवा एक सामान्य माणूस जरी म्हणून विचार केला तर हे जे डिजिटल पेमेंट सिस्टीम आहे हे अंमलात येणं खूप चांगल्या पद्धतीची बाब आहे. आता कसं आहे, आपल्या भारतामध्ये निरक्षरांची संख्या जास्त आहे. म्हणजे कोणते निरक्षर मी असं म्हणत नाही, जे साक्षर कोणते लोक आहेत, निरक्षर कोणते आहेत, हे सुद्धा याच्यामध्ये सुद्धा क्लासिफिकेशन आहे. याच्यामध्ये सुद्धा बदल आहेत. म्हणजे उदाहरणार्थ कसं, जे शिकलेत ते पूर्ण साक्षरच आहे अशातला काही भाग नाही. म्हणजे सही करता येणारा व्यक्ती हा साक्षर असतो असं नाही किंवा निरक्षर असतो असं नाही. म्हणजे काय आहे माहितीये का, म्हणजे कमी शिकलेला माणूस सुद्धा किंवा काहीच न शिकलेला माणूस सुद्धा
डिजिटल पेमेंट सिस्टीमचा वापर करू शकतो. बघा, आपल्या भारतामध्ये जर डिजिटल पेमेंट सिस्टीम लागू केलेली आहे, तर याच्या मागचा जो उद्देश आहे, हा जो उद्देश आहे, तर हा जो पारदर्शीपणा आहे. बघा, डिजिटल पेमेंट सिस्टीमने पारदर्शकपणा जास्त येतो. म्हणजे भ्रष्टाचाराचा प्रमाण हा कमी होतं. म्हणजे उदाहरणामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी करायच्यात किंवा ऑफिशियली जे वर्क करायचे, ते ऑफिशियल वर्क करत असताना तुम्ही जर डिजिटल पेमेंट सिस्टीमचा जर वापर केला, तर तुम्हाला भ्रष्टाचार हा कमी स्वरूपात पाहायला मिळतो. माझं असं वैयक्तिक मत आहे, की डिजिटल पेमेंट हे भारतासाठी एकदम उपयुक्त साधन आहे. कारण डिजिटल पेमेंट सिस्टीमला जरी आपल्या भारतामध्ये लागू करण्यास किंवा प्रत्येक करण्याला जरी वेळ झाला, तर तरीही भविष्यामध्ये जो येणारा काळ आहे किंवा येणारी जी पिढी आहे, ही सगळी हुशार पिढी येणार आहे. कारण आत्ताची जी पिढी आहे, ही पिढी एकदम फास्ट आहे. येणारा जो काळ आहे, हा येणारा काळ चांगल्या पद्धतीने म्हणजे भारताला एपीजे अब्दुल कलाम जसे म्हणले होते, की भारत हा महासत्ता झाला पाहिजे. तर हा महासत्तेचा हा एक भाग आहे असं मी मानतो. जर तुम्हाला डिजिटल क्रांती घडवून आणायची असेल, जर तुम्हाला महासत्ता व्हायची असेल, तर तुम्हाला ह्या गोष्टी सुद्धा म्हणजे अंमलात आणणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. एकंदरीत जर आपण विकसित देशांचा